टायटॅनिक 1912 साली अटलांटिक महासागरात हे जहाज बुडालं। सिनेमात या टायटॅनिकची कहाणी तुम्ही पाहिलीच असेल। हे जहाज बुडून 100 वर्ष उलटली असली तरी त्याचे अवशेष अटलांटिक महासागराच्या तळाशी कायम आहेत आणि हेच अवशेष पाहण्यासाठी एक टीम पाणबुडीतून अटलांटिकच्या तळाशी गेली। त्यात 5 प्रवासी होते, पण ही पाणबुडी या 5ही प्रवाशांसह अचानक गायब झाली। रविवार 18 जून 2023 टायटन नावाची ही पाणबुडी अटलांटिकच्या तळाशी निघाली। त्यात होते ब्रिटिश अब्जाधीश हमिश हार्डिंग, पाकिस्तानी वंशाचे अमेरिकन उद्योगपती शहजादा दाऊद, त्यांचा मुलगा सुलेमान, फ्रेंच डायव्हर पॉली हेनरी आणि ओशन गेट कंपनीचे मालक स्टॉक्टन रश। पण रविवारी पाणबुडी टायटॅनिकचे अवशेष पाहण्यासाठी पाण्यात उतरली आणि अवघ्या 1.25 तासात तिचा संपर्क तुटला। टायटन पाणबुडीत 96 तास पुरेल इतका ऑक्सिजनचा साठा होता, त्यामुळे आता हा साठा संपल्यात जमाय। मग या पाणबुडीचं काय झालं? कॅनडाच्या न्यू फाउंडलँड बेटावरून 2 तासांच्या अंतरावर अटलांटिक समुद्रात टायटॅनिकचे अवशेष आहेत। ओशन गेट ही कंपनी टायटॅनिकचे हे अवशेष दाखवण्यासाठी प्रवाशांकडून तब्बल 2 कोटी रुपये घेते। त्यासाठी 22 फूट लांब आणि 9 फूट रुंदीची टायटन पाणबुडी अटलांटिकच्या तळाला प्रवाशांना घेऊन जाते। पण 4 दिवस उलटले तरी या पाणबुडीचा थांगपत्ता लागलेला नाही। US कॅनेडियन बचाव पथकांकडून शोध सुरू आहे, त्यामुळे टायटॅनिक पाहण्यासाठी गेलेली टायटन आता टायटॅनिकच्याच अवशेषांसारखी गूढ बनली आहे।